हे गायज नमस्कार. मी खूप मोठ्या रूटचा पल्ला गाठून ट्रेनने आपल्या गावी जाते आहे. मला एन्जॉय करायचं आहे, घरी जायचं आहे. बऱ्याच दिवसांनी घरी जाते आहे, तर म्हटलं चला पावसाळा लागला आहे, थोडं घरी जावं, एन्जॉय करावं. म्हणून मग मी घरी पोचणार होते आणि मी पोचले. हा म्हणता पोचल्याबरोबर माझ्या आईने मला हातपाय धुवायला लावून पहिले देवाला नैवेद्य दाखवायला लावलं आणि त्याच्यामध्ये होतं उडदाचं वरण आणि मिसळाची भाकर, भात, काकडी, लिंबू, सगळं काही आणि भेंडीसुद्धा. आमच्याकडे कच्ची भेंडीसुद्धा खातात. देवाला नैवेद्य दाखवून मी जेवायला बसले आणि ताट फस्त केलं, कारण मग नंतर मला थोडा फिरायचा प्लॅन होता. तर म्हटलं अकोल्यात कुठे जाऊया, तर अकोल्यात आलं आहे झुडिओ. मग मी झुडिओचा प्लॅन केला आणि निघाले आपल्या आईला घेऊन. माझी आई तर पहिलेच किंमत पाहूनच ती म्हणायला लागली, इथून आपण निघूया, आपल्या कामाचं हे नाही. पण मला बघायचं होतं, कारण सगळे अकोलाकर खूप प्रसन्न आहेत झुडिओ पाहून. त्यांना आता परिपूर्ण वाटतं आहे अकोला, कारण अकोल्यामध्ये झुडिओ आलो आहे, अजून फॅन्टालून्स आला आहे, तनिष्क आला आहे, काय काय आलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांनी भरपूर आस्वाद घेतला आणि मी सुद्धा आपले नयन सुख घेतले की वेगवेगळे ड्रेस, वेगवेगळे चप्पल, इयररिंग्स, ज्वेलरी सगळं मी बघितलं आणि घरी पोचले एक क्लचरचं पॅकेट घेऊन. पिक्चर पाहिला परेश रावलचा आणि संध्याकाळच्या जेवणाच्या सोयीसाठी आम्ही प्लॅन केलं की आम्ही परिवार हॉटेलला जाऊया. मग काय परिवार हॉटेलमध्ये गेलो तर पाऊस सुरू झाला. मग बसलो आणि मग बोलून आम्ही बोलवले सुखे पापड. पण त्याआधी मेन्यूमध्ये आम्ही राणी पालक नावाचा पदार्थ पाहिला आणि आम्ही थोडं विचार करत राहिलो की राणी पालक असणार कसं. तोवर पापड आला. मग काय पापड चाकून झालाच होता, चांगला थोडं त्यांनी सलाद आणून दिला आणि मग प्लेटमध्ये अमृतसरी भाजी होती त्यांची स्पेशल व्हेज, ती वाढली आणि ती वाढली. पण त्यांच्याबरोबर चुकीने त्यांनी आम्हाला पनीर मसाला वाढलं आणि पनीर मसाला ही आमची ऑर्डर नव्हती. मग त्यांनी पुन्हा काढून घेतली आणि मग आमच्यासाठी मसाला मशरूम जे आम्ही सांगितलं होतं ते बोलवलं. हां, ठीकठाक होतं आणि हे हॉटेल बऱ्यापैकी रिव्ह्यू चांगले देतं, त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो परिवार नावाचं हॉटेलमध्ये. एन्जॉय करता करता मग गार्लिक नान नावाचा प्रकार आम्ही बोलवला, जो आमच्या आईबाप्पांनी पहिल्यांदाच खाल्ला. तो खाऊन त्यांनी नाकं मुरडली, कारण ते आहेत भाजी भाकरी खाणारे. सो वी एन्जॉयड इट. सगळेजण छान एन्जॉय करत होते, खात होते. मध्ये काय चालू होतं, माझ्या आईला वाटलं माझे वडील जेवत नाहीत, तिने आपल्या ताटातली अर्धी भाकरी बाबांना दिली. मग काय नाही, जेवण संपवलं आणि घरी आलो. सकाळी मस्त पाऊस होता आणि मग काय छान पाणी गळत होतं, पाणीवर रेलिंगवरून, पाण्यावरून, पातावरून, सगळीकडून. ते पाहता पाहता मला छान वाटलं. निसर्ग एकदम हिरवागार झाला होता. चला मग भेटूया नंतर.